2027 ला नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून या अनुषंगाने 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे 288 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचं काम सुरू असून मी सध्या भीमाशंकर मंदिर परिसरात आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी विकास आराखड्याचं काम सुरू केले गेल्याने 9 जानेवारी पासून 9 एप्रिल पर्यंत मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते। भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला होता। मात्र 9 एप्रिलला हे काम पूर्ण झाले गेले नाही आणि त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आणि हे 31 मे पर्यंत मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेलं होतं। मात्र यावेळी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भीमाशंकर मंदिराचं काम हे अतिशय जलद गतीने होऊन याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होईल असं सुद्धा गाजावाजा केला गेला। मात्र हा गाजावाजा खोल ठरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर आता अवघे काही दिवस राहिलेले आहेत 31 मेला आणि त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर हे काम पूर्ण होणार नसल्याचं काहीच चित्र पाहायला मिळत आहे। कारण की या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी सभा मंडपाचं काम अपूर्ण पाहायला मिळत आहे। पायरी मार्गाचं काम सुद्धा अपूर्ण पाहायला मिळत आहे। त्यामुळे 31 मेला हे मंदिर सुरू होणार नाही असं काहीच चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गेली 5 महिन्यापासून मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने या ठिकाणी असलेले स्थानिक नागरिक असलेले यांच्या रोजगारावरती मोठा परिणाम झालेला आहे। कारण की या ठिकाणी हा भाग आदिवासी असल्याने यांचं मुख्य उत्पन्नाचं साधनच खरं तर या ठिकाणचा या ठिकाणी लावून दुकान असेल त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करण्याचं होतं। मात्र 5 महिन्यापासून मंदिर बंद असल्याने त्यांच्यावरती अक्षरशः उपासमारीची वेळ ओढवलेली आहे। तर दुसरीकडे मात्र या ठिकाणी काम अपूर्ण असल्याने या ठिकाणी 31 मेला हे मंदिर सुरू होणार ना असं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होईल कारण की आता अवघ्या काही दिवसावरती पावसाळा आलेला आहे आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी खोदकाम सुद्धा करून ठेवलेलं आहे। त्यामुळे मोठा चिखल राडारोडा होईल। त्यामुळे याची सुद्धा खबरदारी घेण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे असणार आहे। मात्र आता जर हे काम पूर्ण झाले नाही 31 मे पर्यंत तर याला पुढचे किती दिवस मुदतवाढ मिळते आणि ऑनलाईन दर्शनाची काही सुविधा भाविकांना उपलब्ध करून देते काही प्रशासन आपल्याला आता पाहावं लागणार। कारण की देशभरातून लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मात्र त्यांचे सुद्धा शिरमोड होत आहे कारण की अनेक वेळा या ठिकाणी मुदतवाढ दिली गेलेली पाहायला मिळाली। दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली गेली, आता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली जाते की हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे की प्रशासन अजून काय वेगळा निर्णय घेते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। हेमंत कापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे।